हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा हीच आपण आईच्या गमजरडी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपल्याला मस्त असं गिफ्ट मिळालेलं आहे, म्हणजे ते कालच मिळालंय. तर खूप छान आहे, भारी आहे. वुमन्स डे स्पेशल आपल्याला मिळालेलं आहे ते, आणि कोणी दिले ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर ते मला मिळाले आहे मिस्टरांकडून. तर कसं आहे, मला वाटलं की म्हटलं कसं काय गिफ्ट वगैरे काय. तर ते म्हटलं की वुमन्स डे स्पेशल तुला गिफ्ट आहे म्हणे ते. तर कसं आहे ना की ते खूप जास्त गोष्टी म्हणजे व्हॅलेंटाईन डे किंवा चॉकलेट डे वगैरे असे डे वगैरे काही ते साजरा करत नाही किंवा त्यांच्या लक्षातही राहत नाही कामाच्या व्यापात. पण म्हटलं चला वुमन्स डेचं काहीतरी यांनी मला गिफ्ट दिलेलं आहे आणि खूप भारी आहे, खूप छान आहे, युजफुल आहे. किचनमध्ये वापरात येणार आहे, अगदी कमी तेलात त्यामध्ये वस्तू होणार आहेत आपल्या, म्हणजे रेसिपी होणार आहेत. आणि आणल्या काल रिसीव्ह केल्या लगेच त्याच्यामध्ये आम्ही रेसिपी करून बघितली. कारण जे खाण्याचे शौकीन असतात ना, तर ते थांबू शकत नाही, अगदी की लागलीच काढ आणि बनव म्हणे. तर तुम्हालाही दाखवते मी, चला आपण बघूया आता. तर या ठिकाणी बघा, राजने अनबॉक्सिंग करून टाकलेलं होतं. तर हा त्याचा बॉक्स आहे, त्यावर सगळं दिलेलं आहे आपल्याला इन्स्ट्रक्शन वगैरे, आणि खूप ॲडव्हान्स आहे, चांगल्या कंपनीचा आहे, फेबर कंपनीचं. या ठिकाणी तोच घेऊन बसलेला होता राज, आणि सगळं अनबॉक्सिंग करत होता, बघत होता, सगळे फंक्शन समजून घेत होता, आणि मलाही सांगत होता की मम्मा असं करतात तसं करतात म्हणून. तर म्हटलं चला. तर या ठिकाणी मी आता इकडे ठेवलेलं आहे किचन कट्ट्यावर, म्हणजे फेबर कंपनीचं आहे ते, आणि ओव्हनच्या बाजूलाच मी ठेवून घेतलेलं आहे. तिकडे प्लग वगैरे होतं, मला ॲडजस्ट होत होतं. तर या ठिकाणी बघा असं भांडं आहे, इकडे मस्त असा नॉब आहे, तो थोडासा प्रेस केला की आतलं भांडं निघतं, त्यामध्ये आपल्याला काय बनवायचं आपण त्यामध्ये ठेवू शकतो. आणि इझी टू यूज आहे आणि खूप छान आहे. आतमध्ये आपण आपल्याला जे काही बेक करायचं आहे किंवा काय करायचं ते इझी करू शकतो आपण. तर मी फिश करणार होती, यामध्ये बांगडा फिश आणलेली होती, आणि मी तर काही केलीच नाही. ते म्हणे मीच करतो, की तुला दाखवतो म्हणे करून. तर म्हटलं ठीक आहे, करा तुम्हीच. तर या ठिकाणी त्यांनी मसाला वगैरे सगळं ते लावलं फिशला, मसाला फिश करायची होती त्यांना, आणि खूप कमी ऑइल लागतं, ते मला भारी वाटलं खूपच, कारण असंही आपण ऑइल जास्त खायला नको. तर या ठिकाणी मग आता ते सगळं लावून घेत आहे फिशला व्यवस्थित दोघं बाजूनी मसाला. त्यानंतर मॅरिनेट करून ठेवलं, 15 ते 20 मिनटं ठेवलं आम्ही ते फिश. आणि या ठिकाणी 2 प्रकारच्या होत्या. इकडे या छोट्या डिशमध्ये ज्या आहेत त्या मी तेलात करणार होते गॅसवर, आणि ह्या ज्या आहेत मोठ्या फिश त्या मी फ्रायरमध्ये करणार होते. तर या ठिकाणी आता म्हटलं चला, तर नंतर मग काढले, ते ठेवले आम्ही. या ठिकाणी बघा आता आपण चालू करूया, आणि इकडे ऑप्शन असतात आपल्याला, त्यावर टेम्परेचर पण आहे, प्लस मायनसचं जे चिन्ह आहे त्यावरून आपण टायमिंग सेट करू शकतो. नंतर हा खालचा जो गोल आहे तिथून आपण ऑन करू शकतो, ऑन ऑफ करू शकतो. आणि इकडे जे आहे प्लस मायनस, तर त्या ठिकाणी आपण टेम्परेचर वगैरे सेट करू शकतो. आणि खाली जे फिशच्या ऑप्शनवर मी लावलं आहे आता, त्या ठिकाणी चिकन मटन सगळं त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन असतात, किंवा मग बेक करायचं असेल काही केक वगैरे तर त्याचे पण ऑप्शन असतात. अगदी यूज करायला इझी आहे. आणि हे बघा मस्त असं झालेलं आहे, दोघं बाजूने मस्त फ्राय झालेत, अगदी मस्त. वरचा लेअर असा कडक झालेला होता, खूप छान झाला होता. आणि या ठिकाणी आता मी थोडंसं गार्निश करून तुम्हाला दाखवणार आहे. तर कोथिंबीर वगैरे ते लावून थोडंसं, नंतर कांदा लिंबू घेतला, आणि खूप छान झाले होते, मस्त खमंग वास सुटला होता. आणि अगदी 2 चमचे, म्हणजे पोह्याचे 2 चमचे जे असतात ना, तर तेवढ्या 2 चमच्यांमध्ये हे दोघं फिश मस्त असे हे झाले होते, फ्राय झाले होते. खूप छान वाटलं मला, आणि साफ करायलाही खूप सोपं आहे. तर या ठिकाणी बघा मी गोल फिरवायचा प्रयत्न करत होती, पण पाहिजे तसं काही शूट झाला नाही, तो गोल नाही फिरली डिश. या ठिकाणी म्हटलं तर चला मस्त खाऊन बघूया, म्हटलं ट्राय करूया. तर गिफ्ट पण दिलेलं आहे आणि रेसिपी पण करून खाऊ घातलेली आहे मिस्टरांनी, त्यासाठी त्यांना थँक्स. आणि या ठिकाणी मस्त आता लिंबू पिळून घेतलेला आहे मी, आणि खाऊन बघणार आहे. तर आतून पण खूप छान असं शिजलं होतं, अजिबात ऑइली नव्हतं. तर जे लोक खूप कमी ऑइल खातात त्यांच्यासाठी तर भन्नाट आहे हे, आणि रिजनेबल रेटमध्ये आहे, खूप ॲडव्हान्स आहे, वापरायला खूप इझी आहे, खूप छान होतात. आणि फ्रेंड्स, व्हिडिओ आवडत असतील ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका, आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आले की लागलीच नोटिफिकेशन मिळेल. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.